तर मी आहे सर, हा माझ्या विश्वासाचा पुरावा. तुम्ही म्हणालात ना माझा अंधविश्वास आहे म्हणून, तसं नाहीये. कमळीचा पेपर बदलला गेलेला and I will prove this to you. हे बघा सर, हा कमळीचा खरा पेपर आहे and she has scored 35 out of 50. तुम्ही बघू शकता. सर, आपल्या स्टाफनी सगळ्या स्टुडंट्सचे पेपर्स हे प्रामाणिकपणे चेक केले, त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही आहे. पण कोणीतरी मुद्दामून खऱ्या आन्सर शीटच्या जागी खोटी आन्सर शीट ठेवली. सर, आय होप आता तुम्हाला पटलं असेल की कमळी फेल झाली नाही आहे. आय जस्ट होप की आता तरी कमळीला तिचं शिक्षण पूर्ण करण्याचा आणि स्वप्न पूर्ण करण्याचा हक्क मिळावा. मला एक सांगाल, कोण आणि कशासाठी हिच्या उत्तरपत्रिकेमध्ये घोळ करेल? संपूर्ण वर्गामध्ये फक्त हीच नापास व्हावी यासाठी मुद्दाम प्रयत्न कोण करेल? हिला टेस्टमध्ये इंटरेस्ट नाही, अभ्यासामध्ये रस नाही, केवळ मुंबईमध्ये येऊन शिकायचं अशी इच्छा असून भागत नाही. सर, तुम्ही जिला खोटं ठरवू पाहताय तिची फसवणूक केली गेली आहे हे तुम्हालाही माहिती आहे सर. सो आय जस्ट होप की कमळीला एक चान्स परत मिळावा. सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मुली खेडेगावातनं आल्या आहेत, मराठी मीडियममध्ये शिकल्या आहेत, याचा अर्थ त्यांना इंग्लिश येतच नाही, त्यांचं इंग्लिश कच्चं आहे, हा समज चुकीचा आहे ना. अहो, अशी कितीतरी माणसं आहेत की जी खेडेगावातनं आली आहेत, मराठी माध्यमात शिकली आहेत आणि आज इंटरनॅशनल लेवलवर त्यांनी स्वतःचं नाव कमवलं आहे. मुळात हे पालक आहेत ना, हेच मुलांच्या मनात इंग्लिश भाषेबद्दल भीती पेरतात. मुळात इंग्लिश ही फक्त भाषा आहे, इतर भाषांसारखी. आपण आपल्या देशात त्याला स्किल म्हणून बघतो फक्त. तुम्ही इंग्लिश शिका तरच तुम्ही केपेबल आहात, तरच तुम्ही सुशिक्षित आहात आणि तरच तुम्ही एका विशिष्ट क्लासमध्ये वावरू शकता. हा जो गैरसमज आहे ना, या गैरसमजाला खतपाणी घातलं जातं सर. ॲज अ टीचर, ॲज अ इंग्लिश टीचर, माझं पहिलं काम हे आहे की मुलांच्या मनातनं ती भीती सगळ्यात पहिले काढून टाकली गेली पाहिजे आणि ते मी केलंय सर. म्हणूनच खूप कॉन्फिडेंटली मी बोलू शकतो की कमळी ह्या एक्झाममध्ये पास झाली आहे. ते फक्त तुम्ही मान्य करत नाही आहात. सो प्लीज ही गोष्ट आता मान्य करा आणि कमळीला पुन्हा एक चान्स द्या. कुरणे, त्या फॅमिलीशी काही बोलणं झालं का तुमचं? आणि त्या आबांचं काय झालं? आबांचं काय झालं म्हणजे तुम्हाला काय माहितीच नाही म्हणा की? अहो, ते आबा गेलेत. व्हॉट? हा, अहो ते मेलत. आता त्यांची मुलगी आहे सरू, ती सगळा कारभार बघत्या. फार वाईट झालं कुरणे. या विषयावर त्यांच्याशी बोलणं आत्ता चुकीचं आहे का? बोलणं झालं? बोललो तर. अहो, पण त्या बाईनं सगळा गाव जमा केला आणि तमाशाच केला राव. दांडकं घेऊन मागं लागली, म्हणाली परत जर इथं आलास तर तुझा जीवच घेईन. अहो, मग परत कशाला जाते कोण? कुरणे, याचा अर्थ तुम्हाला आणि रागिणीला त्यांच्याशी नीट बोलताच आलं नाही तर कशाला कोण उगाचच त्रागा करत नाही का? असो, बाकीचं मी बोलतो त्यांच्याशी आता. छत्री बंद करा, पाऊस गेलाय. आई तुळजाई, यांनी अजून बी मला ध्यानात ठेवले. हे मला विसरले नाहीत. हे मला अजून बी इतका जीव लावत्यात. त्यासने जर का कळलं का मी आणि कमळी जिवंत आहे तर हे काय करतील? तुलाच माहित बाई, काय लिहिलंय आमच्या नशिबात ते. सर, माझं सगळं बोलून झालंय. सो प्लीज तुम्ही तुमचा डिसिजन द्या आता. ठीक आहे, पण मला विचार करावा लागेल. मला थोडा वेळ हवा आहे. नाही 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 नाही, वेळ नाही देऊ शकत मी सर. आय मीन, तुम्हाला कशासाठी वेळ हवा आहे, कोणाला फोन करायचा आहे, आय नो दॅट, बट आय कॅन्ट लेट यू डू दॅट सर.
कारण टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस मॅटर. म्हणूनच मला वाटतं की तुम्ही जो काही डिसिजन आहे तो आत्ता लगेच माझ्या समोरच द्यावा. तसंही तुम्हीच म्हणता ना की आपल्या कॉलेजची सिस्टीम सगळी ट्रान्सपरंट आहे म्हणून. विचार कसला करायचा आहे? आय थिंक कमळीला परत एक्झाम द्यायची परमिशन द्यावी हा एवढा एकच मार्ग आहे. जे काय खरं खोटं आहे ते सगळ्यांसमोर येईलच की. हां ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय तर घेऊया हिची पुन्हा परीक्षा. सर सर थँक्यू, खरंच थँक्यू. हो हो हो, पण एक अट आहे. अट? या वेळेची परीक्षा ही 50 मार्क्सची नसेल, 100 मार्क्सची असेल. आणि कमळी पुन्हा परीक्षा देते स्टाफलाही सांगावं लागेल, कारण काय की तिच्यासाठी नव्यानं पेपर सेट करावा लागेल. आणि अजून एक गोष्ट, तुमचं म्हणणं आहे ना की कमळी खूप हुशार आणि टॅलेंटेड आहे, तर मग तिला या परीक्षेमध्ये फर्स्ट क्लास मिळवून पास व्हावं लागेल, तरच तिला या कॉलेजमध्ये शिकता येईल. व्हॉट? फर्स्ट क्लास? सर हाऊ इज इट पॉसिबल? तिला कसं जमणार आहे? का नाही जमणार? इथे ॲडमिशन घेण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली ना. मग अशी टेस्ट देणं तिला सहज जमेल. पास झाली तर ठीक आहे, नाहीतर सर एवढ्या कमी वेळात कसं शक्य आहे? हे बघा सर, इथे शिकायचं झालं तर सर चालतंय, मी तयार आहे परीक्षा द्यायला. कमी एक मिनिट, ते काय बोलताय कळतंय का तुला? 100 मार्क्सची एक्झाम आहे, सोपं काम नाही आहे. असू द्या सर, सोपं साधं आपण काय करतच नाही. मी तयार आहे. मी अभ्यास बी करीन आणि सरांची अट बी पूर्ण करीन. आता लावा ताकद, मी बघतोच मला कोण नापास करतंय. हे बघा त्यांचं घर. हा, तुम्ही थांबा, मी ते आहेत का बघून येतो आणि बोलवतो. सरुताई, ओ सरुताई, बरं झालं हायसा. अहो आमचं साहेब तुम्हाला भेटायला आल्यात, फार मुंबईवरनं आल्यात. चला की या या. या सरुताई या. येत आहेत. ओ सरुताई, अहो या की. नाही, मी नाही यायची बाहेर. जे काय बोलायचं ते इथनंच बोला. अहो असं काय करायलाय सर? अहो केवढ्या लांबनं आल्यात आमचं साहेब, मुंबईच नाही. पण तुम्ही जरा तुमची बडबड थांबवलीत तर मला बोलता येईल त्यांच्याशी. बोला, तुम्ही बोला, मी कुठं नाही म्हटलं. हे बघा, मला कल्पना आहे तुम्हाला आमच्यामुळे थोडासा त्रास झाला आहे, पण प्लीज माझं थोडंसं ऐकून घ्या. त्यानंतर तुम्हाला जो हवा तो निर्णय घ्या. हा, बोला की, ऐकायलोय मी. ओके, आधी तर तुमचे वडील गेल्याचं समजलं, ऐकून खूप वाईट वाटलं. पण कुर्ण्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं तुमच्या वडिलांशी बोलणं झालं होतं. अहो यांच्याशी पण बोलणं झालं होतं, पण यांनी तर फार दांडकं. सॉरी सॉरी, बोला बोला, तुम्ही बोला. ओके, ॲक्च्युली आम्ही तुमच्या गावामध्ये एक रिसॉर्ट मानतोय. रिसॉर्ट म्हणजे हवं तर तुम्ही एक मोठं हॉटेल म्हणू शकता. त्याचं जे आम्ही डिझाईन तयार केलं आहे त्यामध्ये तुमचं शेत आणि जमीन फार महत्त्वाची आहे. तुमच्या जमिनीचे जे काही तुम्हाला पैसे अपेक्षित आहेत, म्हणजे जे काही पैसे तुम्हाला हवे आहेत ते आम्ही द्यायला तयार आहोत. हवं तर तुम्हाला अजून दुसरी कुठली जमीन आवडली असेल किंवा तुम्हाला त्या जमिनीवर तुम्हाला हवा तसा बंगला हवा असेल तर तसं सुद्धा आम्ही करायला तयार आहोत. मी रिसॉर्टचं स्वप्न घेऊन आलो तुमच्या गावात आणि त्यासाठी तुमचं शेत आणि जमीन खूप महत्त्वाची आहे, खूप इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी. तेव्हा तुमची जमीन जर तुम्ही आम्हाला विकलीत तर. नाही,
हे माझ्याच्यानं व्हायचं नाही. मी नाही द्यायची माझी जमीन कुणासनी ती. अहो पण का? काही इश्यू असेल तर सांगा ना, स्पष्टपणे सांगा. आता तुम्हीच म्हटला का नाही, तुमच्यासाठी तुमचं सपान लय मोठं आहे, तसं आमच्यासाठी आमची जमीन लय महत्वाची आहे. माझ्या वडिलांची एकच तर आठवण आहे ती जमीन. ही जमीन म्हणजे आमचं जगणं आहे. ही आमचं पोट आहे या जमिनीवर. ही जमीन आमच्यासाठी आमची काळी आई आहे. मग तुम्हीच सांगा, ही जमीन मी कशी विकू? आणि आपल्या आयुष्यातनं जरी माणसं निघून गेली का नाही, तरी त्यांच्या आठवणी मनात कायम दडून राहतात. तुमच्या बी आयुष्यात असतीलच की अशी कुणी माणसं, ज्यांच्या आठवणी तुमच्या मनात कायम दडून बसल्या असतील. तो हळवा कोपरा दिला का तुम्ही कोणासनी? मला नाही वाटत दिला असशीला. तुम्हीच सांगा ना, मग ही जमीन मी कशी विकू? कुरणे जातो मी. जातो नाही, येतो म्हणावं. चला. एक मिनिट कुरणे, मी खिडकीच्या आत एक फोटो फ्रेम पाहिली. एक काम करा, तुम्ही व्हा पुढे, मी येतो. बर, तुम्ही जा, मी पण येतो. मी माझं कार्ड ठेवून जातो. काही वाटलं तर फोन करा प्लीज. ऋषी सर, खरंच तुमचं लय उपकार झालं बघा. तुम्ही जर आमच्या बरोबर नसता ना, तर कुणी ऐकून बी घेतलं नसतं आमचं. कमळीला कॉलेजातनं बाहेर काढूनच थांबली असती ती. हिंगी, पण आता प्रॉब्लेम कमी नाही झालाय, उलट वाढलाय. कमळी, तुला कळतंय ना, आता 100 मार्क्सची एक्झाम आहे, 50 नाही. आणि त्यात सुद्धा तुला फर्स्ट क्लास आणावा लागणार आहे, तरच तू इथे या कॉलेजमध्ये शिक्षण घेऊ शकशील. आय एम व्हेरी शुअर ह्या वेळेला ते पेपर अजून टफ काढणार. सो प्लीज आता तू बाकी कसलाही विचार करू नकोस, फक्त तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे. ओके? तुला कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही, डिस्टर्बन्स होणार नाही, हा माझा शब्द. काय ग, कसला विचार करतेस? सर, अहो 100 मार्काचा पेपर आहे म्हटल्यावर लय तयारी करायला लागणार आहे. तेच कसा नाही काय करू त्याचाच विचार करतोय. अहो माझ्याकडे पुस्तकं बी नाही, मी काय वाचू आणि कशाचा अभ्यास करू? तू नको त्याचं टेन्शन घेऊस, मी लायब्ररियनशी बोलून घेतो. तुला जे काय बुक्स लागतील ते तुला प्रोव्हाइड करतील. हवं तर मी त्यांना एक्स्ट्रा टाइम द्यायला सुद्धा सांगतो तुला. चल. हॅलो मॅडम. बोला. नाही मॅडम, अहो मी तुम्ही सांगितलं होतं तसंच केलं होतं. हो खरे, कामिनी बोलते. बोला ना मॅडम, बोला. खरे आडनावाला जागलंच पाहिजे असा काही नियम ठरवलायत तुम्ही? एक खोटं बोलायला सांगितलं, सदा एक खोटं बोलता येत नाही तुम्हाला? नाही म्हणजे मी सांगणार आणि मग तुम्ही तसं वागणार. अरे स्वतःचं काही डोकं बिकं चालवाल का नाही तुम्ही? ते काही नाही. हे बघा, ती कमळी त्या कॉलेजमध्ये राहता कामा नये, हे पक्क. हे बघा, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे
की इंग्रजी तसं तिला जरा कठीण जाते. दुसरा पेपर असा काढा ना की तो वाचल्यानंतर तिला चक्करच यायला पाहिजे. आणि जर का हे असं झालं नाही तर कॉलेजच्या नवीन प्रिन्सिपल पदासाठी एंट्रन्स एक्झाम घ्यायला आम्हाला वेळ लागणार नाही. कळलं? हो 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 नाही मॅडम, तुम्ही काय काळजी करू नका. मी करतो काय करायचं ते बरोबर करतो मी. चला ठेवा फोन. हो. काळजी. हे आई, आता हे सगळं अनिकाने पाहिलं असणार. तिची केवढी चिडचिड होणार आहे ना ते फक्त मला माहिती आहे. मला तिची काळजी लागली आता. अनिकाची काळजी करायची काही गरज नाही. माझ्या हाताखाली तयार होती ती. आपल्यापेक्षा एक एक भारी कुरापती काढेल ती. तुला नाही जमलं? कामिनीचा डाव म्हणजे वर्मावर खाव. हॅलो सर. नमस्कार ऋषी सर. नमस्कार. एक रिक्वेस्ट करायची होती तुम्हाला. मी माझ्या स्टुडंट्सबद्दल बोललो होतो ना तुम्हाला. याच आहेत त्या, कमळी आणि नीलांबरी. यांची एक स्पेशल टेस्ट आहे, तर त्यांना जे काही बुक्स लागतील ते प्लीज त्यांना प्रोव्हाइड करा. ऋषी सर, तुम्ही प्लीज कशाला म्हणताय? अहो, लायब्ररीतली पुस्तकं आहेत, ती वाचण्यासाठीच आहेत. तुम्हाला हवी ती पुस्तकं वाचा तुम्ही. ग्रेट. चला लागा अभ्यासाला. बाय, भेटतो नंतर. तिकडे बॅगा ठेवा तुमच्या आणि बसा वाचायला. हे पैसे घ्या. ती गावछाप बसली ना तिथे, तिला इथून हाकलून द्या. घ्या आणि लवकर हाकला. ए मुलींनो, झालं की नाही तुमचं? टाइम झाला. चला, मला लायब्ररी बंद करायच्यात आहोत. चला. सर अहो आत्ता सुरुवात केली आहे. म्हणजे उद्याच्या परीक्षेसाठी माझ्याकडे एवढा वेळ बी नाही आणि पुस्तकं बी नाही. थोडा वेळ मी इथेच अभ्यास करतो आणि मग जातो की. तुम्हाला प्रेमाने सांगितलेलं समजत नाही का? वॉचमॅनला बोलून धक्के मारून बाहेर काढू का? वॉचमॅन! थांबा थांबा, आमचं आम्ही जातो बाहेर. त्या लायब्ररीवाल्याच्या तर त्याचं टोकरच फोडतो की नाही बघ तू. हाय. काय असं शॉक लागल्यासारखं का बघताय तुम्ही? मी हे बुक्स घेऊन आली म्हणून का? अगं दादानेच मला सांगितलं होतं तुम्हाला हे बुक्स द्यायला. आता किती वेळ तुम्ही हे असं लायब्ररीमध्ये बसणार? सो हे बुक्स घ्या आणि सरळ रूमवर जा. ओके? प्राजक्ता अगं थँक्यू. देवासारखे धावून आलीस बघ तू. थँक्यू काय? त्या दिवशी तू नसतीस तर माझं काय झालं असतं काय माहीत. आईने तर लग्नाचं सगळं ठरवूनच टाकलं होतं. त्या दिवशी तूच देवासारखी धावून आली होतीस. बरं ते जाऊ दे, आता गप्पा मारत वेळ घालवू नकोस. लवकर जा. आणि हो, ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय बाय. कमळे बघ, पुन्हा एकदा ऋषी सरासनीच मदत केली. हे माणूस असले भारी आहे बघ.